Book of Romans chapter 15 verse 4. रोमकारासपत्र याचा 4था अध्याय 15 verse 4. 15 याचा 4था अध्याय. Book of Romans chapter 15 verse 4. रोमकारासपत्र याचा 15वा अध्याय 4थं वचन. For whatsoever things were written aforetime were written for our learning, that we through patience and comfort of the scripture might have hope. रोमकारासपत्र 15 अध्याय 4थं वचन. धीराच्या व शस्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी, म्हणून जे काही शस्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपण आपल्या शिक्षणाकरता लिहिले. You know why these all things are mentioned in the Bible, you know? तुम्हाला माहिती आहे का या सर्व गोष्टी बायबलमध्ये का नमूद आहेत? Good things, bad things about their life, their character, everything we read. त्यांच्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या चरित्र सांगितलेले आहेत, व्यक्तिमत्व सांगितले, त्यांच्या संबंधित सर्व चांगल्या वाईट गोष्टी आपण वाचतो. So why do we have to read that thing in the book of Bible? You know, that's a word of God. आणि ह्या सर्व त्याच्या चांगल्या वाईट गोष्टी आपण बायबलमध्ये का शिकाव्या? बायबल तर एक पवित्र शास्त्र आहे, तर ह्यात का शिकाव्या आपण त्या गोष्टी? You know, these are things are mentioned for that, so that from that we can learn. या गोष्टी त्यामध्ये नमूद आहेत कारण की त्यापासून आपण शिकावं. One more scripture we'll read 1 Corinthians chapter 10. आणि आपण पहिले कोरिन्थीकरासपत्र chapter 10 verse 11. 1 Corinthians chapter 10 verse 11. पहिले कोरिन्थीकरासपत्र याचं 10वा अध्याय आणि 11वा वचन. Now all these things happen unto them for in samples, and they are written for our admonition, upon whom the end of the world are come. कोरिन्थीकरास पहिले पत्र 10वा अध्याय 11वा वचन. या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर उतरल्या आणि जे आपण युगाची समाप्ती करत येऊन पोहोचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिलेल्या आहेत. This is and for encouragement to instruct us. These are the things are mentioned in the scriptures. आणि या सर्व गोष्टी आपल्याला एक उत्तेजन देण्यासाठी या बायबलच्या वचनामध्ये लिहिलेल्या आहेत. And you know, these are like an examples what happens when these things happens. आणि एक उदाहरण संदर्भाने लिहिलेलं आहे जेणेकरून काय होतं त्यानंतर त्याचा परिणाम काय होतो हे दर्शवण्यासाठी. Yes, so what we study about their characters, their failures or good things, they are as an example for us to learn that how we need to walk with the Lord. कोणत्या व्यक्तिमत्वाबद्दल कोणत्या चरित्राबद्दल आपण त्यांच्या सर्व चांगल्या वाईट गोष्टी आपण वाचतो शिकतो जेणेकरून आपल्याला आपल्या जीवनामध्ये उत्तेजन मिळेल. So when we are studying of the different lines of King Saul or the King David, there are good things are there and also the bad things are there. आणि जेव्हा आपण या चरित्रांविषयी दावीद शौल यांच्याविषयी वाचतो त्यांच्याविषयी त्या बायबलमध्ये चांगल्या वाईट गोष्टी या देखील नमूद आहेत. I would say instead of bad things, I would say they are failures in their walk with the Lord. They are failures. त्यांचे जे अपयश आहेत ते बायबलमध्ये देखील नमूद आहेत. So from their failures, we can understand how we need to walk carefully in our day-to-day life. आणि आपण त्यांचे जे अपयश आहेत त्या समजून घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये कसं चालावं कसं वागावं हे आपण जाणून घेऊ शकतो. So when we look from the life of David on the 25th August, आणि जेव्हा 25 ऑगस्टला आपण दावीदाच्या जीवनावरती शिकलो that we understand how David's life was. मग आपण शिकलो आपल्याला कळून आलं की दावीदाचं जीवन कसं होतं. And why was he taking the care of the flock? आणि तो का त्या शेळ्या मेंढरांची काळजी घेत होता? Not because it was a father's flock and it was a prestigious job. Oh, I'm taking care of my father's flock. फक्त यासाठी नाही की ते आपल्या वडिलांची कळप आहे किंवा तो खूप असं एक पदवीदार अशी होतं त्याला आहे सन्मानाचं असं काम आहे म्हणून तो काम करत होता. No. नाही. All the families, including father, his brothers, all looked down upon him. कारण त्याचे बाप त्याचे भाऊ सर्व घरातले लोक त्याच्यावरती खालच्या नजरेने बघत होते. Not just family, but the whole society knew about that, and they looked down upon David's life.
आणि फक्त त्याच्या घरातलाही नव्हे तर पूर्ण समाज त्याच्याकडे खालच्या नजरेने बघत होता. And not just looking down, but they were mocking at him when he used to come in the evening, taking care of his flock, he used to bring them back. आणि फक्त त्याच्या खालच्या नजरेने बघत होते तर त्याला घालून पाडून बघून आणि तो त्यावेळी संध्याकाळच्या वेळेमध्ये कळपाला घेऊन घरी यायचा त्यावेळी सर्व ते थट्टा करायचे. You know, these things are mentioned so that we can learn, we can understand about our life also. आणि या गोष्टी नमूद आहे जेणेकरून आपण आपल्या आयुष्याबद्दल देखील जाणून घ्यावं, समजून घ्यावं. You know, we also live a life, or we have lived our life like a David. आणि आपण देखील आपलं आयुष्य दाविदाप्रमाणे एका काळामध्ये जगलो आहोत. Maybe our near neighbors, they look down upon us. आपल्या कधी आपल्या आजूबाजूच्यांनी आपल्यावरती खालच्या नजरेने बघितलं असेल आपल्याकडे. But through life of David we can understand how God chooses his people. पण दाविदाच्या जीवनातून आपण हे शिकून घेऊ शकतो की देव त्याच्या लोकांना कसं निवडतो आणि उभा करतो. You know, it is his grace and mercy that he has chosen us. ही देवाची कृपा आणि दया आहे की त्याने आपल्याला निवडलेलं आहे. You know, when we study about the word of the Lord, we understand that heaven is a free gift. The whatever the God has chosen us, when we say it is a gift and his love upon our life. आणि जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला कळून येतं की स्वर्ग हे देवाने दिलेले फुकट असं एक वरदान आहे जे आपल्याला सहजरित्या प्राप्त झालेलं आहे. You know, we don't deserve. Grace is what we don't deserve to receive God's love, but in spite of all that, he has loved us. कृपा म्हणजे काय? आपली लायकी नसताना आपल्यावर करण्यात आलेली दया, हे म्हणजे कृपा आहे. You know, so we understand and from the life of David also that how God, in spite of he didn't deserve to be king over Israel, but God chose him. आणि आपण दाविदाच्या जीवनातून आपल्याला शिकतो, आपण वाचल्यावरती की त्याची पात्रता नव्हती पण तरी देखील देवाने त्याला निवडलं राजा होण्यासाठी. Now today we are in the house of God. आणि आज आपण देवाच्या घरामध्ये आहोत. It is not our good things, our good deeds that has brought us into this places. हे आपले चांगले कृत्य किंवा आपण जे चांगले कर्म केले आहेत त्याच्यामुळे आज आपण देवाच्या मंदिरामध्ये नाहीये. That is his grace and mercy that today we are in his presence. फक्त आणि केवळ देवाची कृपा आणि दया आहे की आज आपण इथे आहोत. Now we understand, we see that how David was chosen and anointed by the prophet Samuel. आणि आपण वाचतो आणि आपल्याला कळून येतं की कसा दाविदाला अभिषेक केला होता आणि शमूएल संदेशाने त्याची कशी निवड केली होती. Now there are different three kinds of anointing we read about the life of David. आणि आपण तीन प्रकारचे अभिषेक दाविदाच्या जीवनावरती वाचतो. There are three types, we can say three types of anointing about David's life. आपण त्याला तीन प्रकारचे वेगवेगळे अभिषेक असे देखील म्हणू शकतो. And the first anointing we can say that is the anointing of salvation. आणि पहिला अभिषेक आपण म्हणू शकतो तो म्हणजे तारणाचा अभिषेक. David was a shepherd boy. दावीद हा एक मेंढपाळ होता. But God chose him. तरी देखील देवाने त्याची निवड केली. Dear people of God, देवाच्या प्रिय लोकांना, those who seek him, diligently they find him. जे देवाला शोधतात देवासाठी खऱ्या अंतःकरणाने देव त्यांना मिळतो. Why did God choose David? का देवाने दाविदाला निवडलं? Turn with me to Psalm 27. आणि आपण स्तोत्रसंहिता 27 काढू. Or why did we can say to whom God chooses? आपण हे बघूया की कोणाला देव निवडतो. Psalm 27 verse 4. स्तोत्रसंहिता 27 अध्याय 4 वचन. Psalm 27 verse 4. One thing have I desired of the Lord, that I will seek after, that I may dwell in the house of the Lord all the days of my life, to behold the beauty of the Lord and to inquire in his temple. स्तोत्रसंहिता 27 अध्याय 4 वचन. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन, ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात मी माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोवरून पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करेन. Many people ask the Lord and they have many different kinds of desires in their life. आणि बरेच लोक बरेच अशा अपेक्षा देवाकडे ठेवतात, त्यांच्या जीवनामध्ये बऱ्याच अशा अपेक्षा असतात. People have and they pray, Lord lift दिला दे मुझे, गाड़ी दे दे, बंगला दे दे. That is
people's desire in the world. आणि हे गीत आपल्या सर्वांना माहितच असणार आहे जुनं गीत की तो म्हणजे तो गायक म्हणतो की देवा मला लिफ्ट दे, मला गाडी दे, मला बंगला दे, अशा लोकांच्या अपेक्षा असतात. That is the people's desire. त्या लोकांच्या इच्छा आहेत, अपेक्षा आहेत. And you think they will have God in their mind? आणि तुम्हाला वाटतं काय मग देव त्यांची निवड करेल, ते त्यांच्या जीवनामध्ये येईल? Those who are seeking after the things of the world, you think they will find God? तुम्हाला काय वाटतं की जे लोक जगी गोष्टी शोधत आहेत त्यांना देव सापडेल का? The scripture is very clear unto us in 1 John chapter 2. It says, do not love the world and the things of the world. आणि आपल्याला वचन खूप स्पष्टपणे सांगतं योहानेचा पहिली योहानेचा दुसऱ्या अध्यायामध्ये की जगातल्या आणि जगामधल्या गोष्टींविषयी प्रेम करू नका. Why? इच्छा करू नका. का? Because these things are going to perish. कारण की या गोष्टी या नाशवंत आहेत. Turn with me 1 John chapter 2 verse 15, 16 and 17. 1 John chapter 2 verse 15, 16 and 17. Love not the world, neither the things that are in the world. If any man love the world, the love of the Father is not in him. For all that is in the world, the lust of flesh, lust of eyes, the pride of life, is not of the Father, but is of the world. And the world passeth away, and the lust thereof, but he that doeth the will of God abideth forever. योहानाचे पहिले पत्र दुसरा अध्याय 15 ते 17. जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयी खुशारकी ही पित्यापासून नाही, जर जगापासून आहेत. आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो. One wonderful verse, and it is very clear unto us. खूप सुंदर असं वचन आणि खूप स्पष्ट असं वचन आहे. Love not the world, and neither the things that are in the world. जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नको. If any man love the world, the love of the Father is not in him. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही. And what is in the world? आणि जगामध्ये काय आहे? 3 things. 3 गोष्टी. Lust of eyes, lust of flesh, and the pride of life. त्या 3 गोष्टी म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची खुशारकी. Those who buy new car, new house, you should look at them, their attitude, the way they walk, the way they get down in the car, from the car, the way they sit, then you can make out, that there's a kind of pride in their life. आणि तुम्ही बघू शकता जेव्हा कोणीतरी एक नवीन गाडी घेतं, चांगली महागातली गाडी घेतं, त्यांचं चालचलूक तुम्ही बघू शकता, ते खूप थाटामाटात असतात, खूप अशा गर्वामध्ये ते असतात, त्यांचं उतरणं बसणं खूप गर्वामध्ये असतं. One thing I have noticed a lot, I don't know about you, and definitely you must have, but I have noticed it very carefully. मी एक गोष्ट माझ्या लक्षात आली, मी बघितली, भरपूर माझ्या नजरेत आली, तुम्ही देखील बघितली असेल. Nowadays many bikes are coming, costly bikes are coming in our India also. आणि आजकाल मोठ्या मोठ्या गाड्या, 2 चाकी गाड्या त्या येऊ लागल्या आणि आपल्या भागामध्ये देखील त्या दिसू लागल्या आहेत आपल्याला हल्ली. Now we had all that Hero Honda and the other things were there, and Yamaha, these all the regular bikes were there. आणि आजकाल आपण सर्वसामान्य गाड्या अशा 2 चाकी गाड्या बघतो ज्यामध्ये हिरो होंडा, यामाच्या आपल्याला सर्व सहजरित्या दिसून जातात रस्त्यांवरती. Those were not that costly compared to other bikes. पण या गाड्या काय खूप अशा महागड्या गाड्या नाहीत बाकीच्या गाड्याच्या तुलनेमध्ये. But recently, a few years back, as this Bullet Royal Enfield has come up, I've seen their attitude, the way they sit, the way they drive on the roads. We can make out their attitude. आणि ह्या हल्लीच्या काळामध्ये जशी बुलेट गाडी आज जगा मार्केटमध्ये आले, तर त्या बुलेटवर बसणाऱ्यांचे आपण त्यांचा स्वभाव, त्यांचा गर्व बघू शकतो, ते कशी गाडी चालवतात, कसे त्याच्यावरती थाटामध्ये बसतात, ते आपल्याला दिसून येतं. But in olden days, if you see somebody has got Royal Enfield, means those are the party of that village, they would be having one bullet, there's Royal Enfield, the dup, the noise instrument, that is totally was different. आणि पूर्वीच्या काळामध्ये असं नव्हतं. पूर्वीच्या काळामध्ये एका गावामध्ये कुठेतरी एक बुलेट असायची, ती पण गावच्या पाटलांकडे असायची, तेच ते थाटामाटात ते गाडीवर फक्त आवाज करता येते, मग सर्वांना. But they served the people.
They served the people of the village. हा, पण त्यांनी त्या गावातल्या लोकांसाठी कष्ट घेतलेले होते. But today we see everybody now, small young children also, they go, those who are college going also, boys, young boys, they want these big bikes, and the way they drive, these are heavy bikes, 3-4 people will sit and ride these bikes. आणि पण आजच्या काळामध्ये आपण बघतो की एडीबीडी बारकी पोरं देखील बुलेट गाडी चालवतात आणि तिघे जवळ बसून त्या गाडीवरती ते फिरत असतात. You should look at their attitude, or look at the way they sit, the way they drive, the style they sit on the bike, they keeping the legs like this and sitting like this. आणि आपल्या ह्या गोष्टी सर्वांच्या नजरेमध्ये असतात की बरेच लोकांना सवय ते मुलांना की असं पाय तिरका काढून गाडीवर बसायचं, कट मारून जायचं, हे सर्व आपण गोष्टी बघतो. No signal, nothing, they will be driving from the middle as if they have not bought the bike, but they have bought the roads. आणि ते गाडी ह्या प्रकारे चालवतात, रोडच्या मधून गाडी चालवायची रस्त्याच्या, आणि त्यांचं म्हणणं असं, म्हणजे त्यांचं वागणं असं असतं की मी गाडी फक्त विकत घेतली नाही तर पूर्ण रस्ताच मी विकत घेतलेला आहे, अशा प्रकारे ते गाडी चालवतात. And what do you think? Such a people God will choose. What do you think? तुम्हाला काय वाटतं, अशा लोकांची देव निवड करेल काय? But David says here in Psalm 27, पण दावीद म्हणतो स्तोत्रसंहिता 27 मध्ये, one thing I desire, माझी इच्छा एकच आहे, that I will seek after. मी देवासाठी जगेन, त्याच्या देवाच्या प्राप्तीसाठी मी जगेन. That I may dwell in the house of the Lord all the days of my life. आणि त्याच्या प्राप्तीसाठी मी जगेन, जेणेकरून मी त्याच्या घरामध्ये सर्व काळ राहीन. Why you want to be in the house of the Lord? का त्याला देवाच्या घरामध्ये राहायचं आहे? Not because there is a luxurious life, there are beds, a ton of beds are there, full AC is there. He didn't mention that. त्याला देवाच्या घरामध्ये का राहायचं? सर्व सोयी देवाच्या घरामध्ये, चांगला बेड आहे, ते म्हणून त्याला देवाच्या घरामध्ये राहायचं आहे काय? Today people choose life partners. आजकाल लोक आपला जीवनसाथी निवडतात. Nowadays it's a common, but early, especially few years back, if you look at that, people used to see and choose people those who are rich. आणि आजच्या काळामध्ये ते खूप सर्वसामान्य गोष्टी झालेली आहे, पण आधीच्या काळामध्ये लोक जीवनसाथी बघताना त्यांचा पैसा अडका हे बघायचे. Whether he, especially I would say this way, okay, what they are studying they would take, that is not, but when the proposal for the proposal Bible comes, what is the expectation? The boy should have a government job. आणि बऱ्याच वेळा असं असतं की आपलं शिक्षण काय हे आपण बघत नाही, किंवा जे लग्नासाठी व्यक्ती शोधतात ते बघत नाही, पण पुढचा मुलगा काय शिकलेला आहे, त्याची पदवी काय, त्याला सरकार नोकरी आहे का हे त्यांनी बघतात. अशा त्यांच्या अपेक्षा असतात. Whether he's got his own house, त्याचं स्वतःचं घर आहे का. and people when they tell he has got 4 acres of land on his name. आणि लोक सांगतात की तुला माहित आहे का त्याच्या नावावर 4 एकर रान आहे. They will not tell he is a drunkard, he is a smoker, he does all kind of affairs, that they will not tell. ते ह्या गोष्टी सांगणार नाहीत की तो दारुडा आहे, दारू पितोय, मारामारी करतो, हे लोक सांगणार नाहीत. पण ते काय सांगतात, त्याला 4 एकर त्याच्या नावावर जमीन आहे, तुला माहित आहे काय, ते बघ. That is what the people they think of. हेच आजकाल लोक विचार करतात. But here David says, I know that why he wants to be in the house of the Lord. The reason is that I will behold the beauty of the Lord and to inquire in His strength. तो म्हणतो की मला देवाच्या मंदिरामध्ये सर्व राहायचं आहे, यासाठी की त्याचे मनोरूप मी सदा सर्वदा बघत राहील. He wants to be in the house of the Lord. त्याला देवाच्या घरामध्ये राहायचं आहे. Because he wants to sit with the Lord and see the face of the Lord, the glorious face, the Shekinah glory. He wants to be in that place. त्याला देवाच्या घरामध्ये फक्त ह्या गोष्टीसाठी राहायचं की देवावर सोबत त्याला सहभागिता करता यावी, देवासोबत त्याला वेळ घालवता यावा, देवाची शकायता, त्याचं जे गौरव आहे ते त्याला सर्वदा बघत राहण्यासाठी तो there are so many things we days to come we are going to compare and study why did God choose David. आपण येणाऱ्या दिवसांमध्ये एक तुलना करून बघणार आहोत की देवाने दावीदाचीच का निवड केली. But one thing by this scripture we can understand, he craved after God's presence. आपण हे जे वचन होतं स्तोत्रसंहितामधलं, हे वाचून आपल्याला हे कळून येतं की दावीदाला देवाची भूक होती, त्याला त्याची सहभागिता त्याला हवी होती. That is the reason God chose him. तेच कारण आहे देवाने त्याला निवडलं. Those who seek, in Hebrews chapter 11 verse 6 it says, let me read, book of Hebrews chapter 6. इब्री कारसपत्र 6 अध्याय
Sorry, 11:6. 11, chapter 11:6. 11:6 इब्रिकारासपत्र 11:6. You know, but without Hebrews chapter 11 verse 6. इब्रिकारासपत्र 11:6. But without faith it is impossible to please him. For he that cometh to God must believe that he is, and that he is a rewarder of them that diligently seek him. इब्रिकारासपत्र 11:6. आणि विश्वासा वाचून त्याला संतोषिविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. What does it say? He is a rewarder of them that diligently seek him. आणि ह्यामध्ये काय म्हणतात की त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. I repeat it again. मी पुन्हा सांगतो, He is a rewarder of them that diligently seek him. त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. Those who diligently seek, they will find God. जे कोणी झटून देवाचा शोध करतात त्यांना देव नक्कीच मिळणार. This God himself will reveal unto him. आणि देव स्वतः त्याला त्या व्यक्तीला देव प्रकट करेल. God will choose him to be his own people. देव त्याला आपलं लोक म्हणून त्याची निवड करेल. So first anointing of David. पहिलं अभिषेक दाविदाचा, It's an anointing of salvation. हा आहे तो म्हणजे तारणाचा अभिषेक. Now we read in 1 Samuel chapter 16. आपण पहिले शमूएल 16 काढूया and verse 30. Now we have already studied, so we are not going to go into that. That prophet Samuel goes to Jesse's house as God told him to take the oil in the horn, and I will tell you, I have provided a king, and I will tell you whom to anoint as a king over Israel. आणि दावीद शमूएल राजाला देवाने सांगितलं होतं की तू ते तेलाची जे शिंग आहे ते घेऊन जा आणि तुला सांगेन कोणावर त्याचा अभिषेक करायचा. So all the 7 brothers come before David's 7 brothers come before the Samuel. आणि मग जो शमूएल त्यांच्या घरी जातो दावीदाच्या, आणि मग ते दावीदाच्या साथी भाऊ त्याच्या समोर येतात. And they all were smart and everything was very good. He looked and one after another he thought that he will be there, but all were rejected by God. आणि शमूएल त्याच्या साथी भावांकडे बघितलं, त्याला वाटलं की हा असेल, कारण ते दिसायला खूप सुंदर आणि अंगाने चांगले होते. एकानंतर एक त्याला असं वाटलं की हा असेल, हा नाहीतर हा असेल. And even we saw that the 3 brothers were in military. आणि आपण हे देखील बघितलं की त्याचे 3 भाऊ दावीदाच्या सैन्यामध्ये होते. So the personality and the smartness must be definitely there. म्हणूनच ते अंगाने एक दांडगी आणि डोक्याने हुशार असे होते. So, but he thought Samuel they must be there, that God has chosen them to be. आणि त्यांची शरीरयष्टी बघता शमूएलला वाटलं की हेच असतील देवाने निवडलेले लोक. But God rejected all of them. पण देवाने सर्वांचा नाकार केला. What do we think? Sometime in the house of God, or sometime we think, maybe God loves him more than me, him or her more than me. आणि बऱ्याच वेळा देवाच्या मंदिरामध्ये आपल्याला असं वाटतं की देव त्याच्यावरती जास्त प्रेम करतो, त्याच्यावरती जास्त प्रीती करतो माझ्यापेक्षा. And that's how we compare. आणि अशा रीती आपण तुलना करू लागतो. That's how we think. आणि अशा रीती आपण विचार देखील करतो. But David never imagined, he never thought, he never dreamt that he would be king one day of Israel. पण दावीदाने तर असं कधी विचार देखील केला नव्हता की तो इस्रायलावरती राजा होईल. Whatever people thought, they would blame on him, they looked down upon him. आणि जे लोक त्याच्यावरती विचार करायचे, त्याच्यावरती खालून पडून बघायचे, त्याने असा विचार कधी केलाच नव्हता की तो राजा होईल. But he was faithful with whatever the duty he was supposed to do. पण त्याची जबाबदारी होती, त्याच्या जबाबदारीवरती तो एक असा प्रामाणिक असा व्यक्ती होता. No doubt Father looked down upon him. That's why this job of taking care of law was given to David. आणि ह्यामध्ये शंका नाही की त्याचे वडील त्याला खालच्या नजरेने बघायचे, म्हणूनच त्याला ती जबाबदारी देण्यात आली होती. But he never grumbled in that. पण त्याने त्यामध्ये कधी अनितिमत्व दाखवलं नाही त्या कामामध्ये. He never grumbled. पण त्याने कधी खुरखुर केली नाही ते काम करण्यामध्ये. In our days you can say I took the guitar and went in the field too. आणि आजच्या दिवसामध्ये आपण असं म्हणू शकतो की मी गिटार घेतलो आणि गेलो रानामध्ये. He took his harp with him in
the field when he took his father's flock. Yeah. आणि दस्तंतू आपला दस्तंतू घ्यायचा आणि त्या शेळ्या मेंढराची काळजी घेत राहण्यामध्ये तो देवाची आराधना करायचा. You know, he was taking care of flock, but he didn't waste his time. जरी तो त्या शेळ्या मेंढरांची काळजी घेत होता तरी पण त्याने आपला वेळ कधी वाया घालवू दिला. Have you ever noticed the people, those who are taking care of the flock? Have you noticed them, the shepherd people? तुम्ही कधी ते शेळ्या मेंढरांची काळजी घेणारे मेंढपाळ यांच्यावर तिकडे तुम्ही लक्ष देऊन बघितले की त्यांच्या You will जीवनाकडे? take them to a place and they will be sitting just quite like this. ते त्यांना एका जागेवरती घेऊन जातात आणि तो फक्त त्यांना सोडतो आणि निवांत बसतो एका ठिकाणी कुठे. Or the way how they sit, the way they sit, just because they are not knowing what to do. आणि ते जाऊन झाडाखाली निवांत बसतात कारण त्यांना दुसरं काही काम नसतं करण्यासाठी. I observe all these things. मी या सर्व गोष्टी खूप बारकाईने बघतो. But David, when he went outside to take care of his flock, to feed them in the field, पण दावीद जेव्हा रानामध्ये गेला आपल्या शेळ्या मेंढरांना घेऊन, he took that opportunity. त्याने ती संधी घेतली. He spent time with the Lord. त्याने त्या संधीमध्ये त्या वेळेमध्ये देवासोबत सहभागिता केली. And he worshipped God. आणि त्याने देवाला आराधना केली. He desired one thing of the Lord. आणि त्याने फक्त एकच इच्छा त्याच्या मनामध्ये धरली. He wanted to be in the house of God. की त्याला फक्त देवाच्या घरामध्ये राहायचंय. Do we read there that he wanted to be in the palace? काय तुम्ही असं तिथं वाचता काय की त्याची अशी इच्छा होती की मला मोठ्या महलामध्ये राहायचंय? Do you get that point? तुम्हाला कळते का मी काय Have सांगावे? you ever read about him that he wanted to be in the palace, big house, lift tilade? He never prayed for that. तिथे आपण वाचतो का तसं लिहिलेलं आहे का की त्याने अशी इच्छा होती त्याच्या मनामध्ये की मला मोठं घर पाहिजे, मला मोठ्या घरामध्ये राहायचंय, मला गाडी पाहिजे, असं काही लिहिलेलं तुम्ही बघता का? No, he had a desire to be with the Lord in his house. नाही, त्याची इच्छा फक्त हीच होती की त्याला देवाच्या घरामध्ये राहायचंय. He wanted to sing. He wanted to be in the presence of the Lord where there is a Shekinah, the glory of the Lord. त्याला फक्त देवाला बघायचं होतं, देवाची उपस्थिती त्याला फक्त तिथं राहायचं होतं. त्याला देवाची शकायना त्याचं जे गौरव आहे ते फक्त त्याला बघायचं होतं. See, what do we crave after? God sees our heart. आपली इच्छा काय, आपल्या अंतःकरणामध्ये काय हे देव बघतो. And after when David was anointed as a king over Israel, we read that 1 Samuel chapter 16 verse maybe 12 and 13 we can read. आणि ज्यावेळी दावीदाचा अभिषेक झाला इस्रायलवरती राजा म्हणून, त्यानंतर काय झालं आपण जरा बघूया. पहिले शमूएल 16 अध्याय 12 वचन. 1 we'll read and then 12 and 13. पहिलं वचन आपण वाचू, त्यानंतर 12 आणि 13. And the Lord said unto Samuel, how long wilt thou mourn for Saul, seeing I have rejected him from reigning over Israel? Fill thine horn with oil and go. I will send thee to Jesse the Bethlehemite, for I have provided me a king among his sons. पहिली शमूएल 16 अध्याय पहिलं वचन. मग परमेश्वराने शमूएलास म्हटले, मी शौलास इस्रायलाच्या राजपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोटवर शोक करीत राहणार. शिंगात तेल भरून चल, मी तुला इशाय बेथलेहेमकर याचकडे पाठवतो, कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरिता राजा म्हणून निवडले आहे. 12th verse, and he sent all the brothers were rejected, and then Samuel asked, do you have any other son? Then he says, yeah, one is there in the field taking care of the flock. So he sends and brings David back. And then we read, and he sent and brought him. Now he was ruddy and withal of beautiful countenance and goodly to look to, and the Lord said, arise, anoint him, for this is he. Then Samuel took the horn of oil and anointed him in the midst of his brethren, and the Spirit of the Lord came upon David from that day forward. So Samuel rose up and went to Ramah. मग आपण जसं वाचतोय ह्या आधीच्या वचनामध्ये आपण वाचतो त्यामध्ये असं होतं की ईशाचे 7 पुत्र दावीदाचे 7 भाऊ समोर येतात, पण देव त्यातल्या एकाची निवड करत नाही. मग शमूएल ईशाला विचारतो, तुला आणि कोण मुलगा आहे का?
मग विषय म्हणतो की हा एक आहे तो रानामध्ये काम करायला गेलाय. शमूएल पुढे त्याला पटकन बोलव, कोणाकडे तरी निरोप पाठवून त्याला बोलव. आणि मग आपण 12 वचन वाचतो. दावीद शमूएला समोर आल्यानंतर त्याने बोलवणे पाठवून त्यास आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व स्वरूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटले, उठ, त्यास अभिषेक कर, हाच तो आहे. मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावामध्ये त्यास अभिषेक केला. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचारू लागला. नंतर शमूएल उठून रामास गेला. Maybe in the world, our own near and dear ones, our blood-related people, also possibly is there that they may forget us. आणि आजच्या या जीवनामध्ये एक अशी गोष्ट असू देखील शकते की आपले घरातले किंवा आपल्या नातेवाईक, आपल्या रक्तातले आपल्याला विसरतील. Possibility is there. एक शक्यता आहे. Scripture says, वचन सांगतं, your mother may forget his her own child. वचन सांगतं की एक आई आपल्या लेकराला देखील विसरेल. Can a mother forget her own child? काय असं होऊ शकतं का? एक आई आपल्या लेकराला विसरू शकते का? Possibility is there. शक्यता आहे. I have seen in the world today. मी बघितलं आहे आजच्या जगामध्ये. Many mothers I have seen. खूप अशा आयांना मी बघितलेलं आहे जे आपल्या लेकराला For the विसरले. sake of money, they have left their children. केवळ पैशाखातर त्यांनी आपल्या लेकरांना सोडलेलं आहे. Lot of stories I have seen. बरेचशा अशा उदाहरणं मी बघितलेली आहेत. And once upon a time they were in the Lord. I had a respect for them. आणि एकेकाळी ते प्रभूमध्ये होते आणि माझ्या मनामध्ये त्यांच्या प्रति खूप आदर होता. But when I saw this, that respect has gone. पण जेव्हा मी हे बघितलं, मला समजून आलं, तो आदर माझ्या मनातून त्यांच्याविषयी उतरला. And I remember the scripture. आणि मग मला हे वचन आठवलं. Mother can forget her children. आई आपल्या लेकराला विसरू शकेल. But God says, I will never. पण देव म्हणतो, मी तुला कधी विसरणार नाही. Maybe today we may be thinking that I'm very much downcast. Nobody cares. Nobody recognizes. आणि आज आपण विचार करत असेल की कदाचित मी खूप असा खालच्या दर्जाचा आहे, माझ्यावरती लोक खूप अशा खालच्या नजरेने बघतात. Prophet in those days was highly respected. आणि संदेष्टा म्हणजे त्यावेळी खूप असं एक नावाजलेलं, खूप असं एक व्यक्तिमत्व होतं. Just imagine today like Prime Minister is coming home and he is asking us, I want to choose one of your family member to be the Santri Mantri, whatever you call it, whatever in your language. आणि आजच्या काळामध्ये तुम्ही असं समजू शकता की पंतप्रधान आपल्या घरी आलेले आहेत आणि ते म्हणतात की मी तुमच्यापैकी एका पुत्राची निवड करणार आहे, एका अमुक ठिकाणी एक मंत्री संत्री म्हणून. What will you do? काय कराल तुम्ही? What not all people do, shaving and all. The boys, no, anointing boys means you just imagine. Girls means more, but I think no boys. आणि आता मुलाचा अभिषेक म्हणजे तुम्ही जरा विचार करा, पोरीचं तर राहू देच, पण मुलगा म्हणजे की सर्व दाढी, मेकअप करणार, केस कापणार, चांगलं मस्त. All 7 sons have come. आणि सर्व साथी त्याचे भाऊ ईशाचे पुत्र आलेले आहेत. Father has forgotten David. पण बापाने, ईशाने आपला पुत्र दावीदाला विसरले. Today possibility is there. हा शक्यता आहे That our own people has forgotten us. आपली लोक आता आपल्याला विसरतील. But know one thing. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, God has not forgotten you. देवाने तुम्हाला विसरलेलं नाहीये. God remembers us. देव आपल्याला त्याच्या विचारांमध्ये लक्षात ठेवतो. When we diligently seek Him, जेव्हा आपण झटून त्याचा शोध करतो, He is a reward of them. The scripture says. तो त्यांना एक पारितोषिक असा आहे. God, He never forgets us. देव आपल्याला कधीही विसरत नाही. He will never. तो कधी विसरणारही नाही. He will keep His promise. He will remember His promise, whatever it is. That's why He is known as a father of Abraham, Jacob, and Israel. तो आपलं वचन ठेवणार, आपलं वचन राखणार, म्हणूनच त्याला अब्राहमाचा पिता, अब्राहमाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव असं म्हणलेलं आहे. So we need to trust God. म्हणून आपण देवावरती विश्वास So ठेवणं first गरजेचं आहे. anointing speaks of an anointing of salvation. आणि दाविदाचा पहिला अभिषेक, हा अभिषेक म्हणजे तारणाचा अभिषेक. When he was anointed as a king of Israel first time, आणि जेव्हा त्याला इस्रायलचा राजा म्हणून पहिल्यांदा अभिषेक झाला, from that day or next day onward, he didn't become a king.
आणि त्याच दिवशी लागलेस किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी लागलेस तो इस्रायलचा राजा झाला नाही. You get the point? तुम्हाला कळते का? When God anoints, God chooses us to be His children. राजा के जैसे, याजक के जैसे परमेश्वर ने हमें अभिषेक किया. Lord has anointed us like a king and priest of His house. आणि जसं देवाने आपल्याला देव म्हणतो की राजासारखं याजकासारखं मी तुला निवडलेलं आहे, त्याच्या मंदिरासाठी एक याजक म्हणून आपली निवड केलेली आहे देवाने. But when God has chosen us, you know, it is an anointing of salvation. आणि जेव्हा देवाने आपली निवड केलेली आहे, तो अभिषेक देवाने आपल्याला तारणाचा अभिषेक केलेला आहे. So that is the first anointing. तो पहिला अभिषेक आहे. When we are saved, that is the first anointing. जेव्हा तुम्ही तुमचं तारण झालं, पापाच्या जीवनातून तुम्ही वाचला, ते तुमचा पहिला अभिषेक होता. Sometimes immediately we don't understand only what it is. आणि पहिला लगेच आपल्याला लक्षात येत नाही काय आहे ही गोष्ट. But later I also, when God chose me and you know I was saved, I started growing in the Lord. आणि जेव्हा देवाने माझी निवड केली पहिला मी देवामध्ये वाढू लागलो हळूहळू. I craved after God. माझ्या देवासाठी मी झटत होतो. You know, I loved God. मी देवावरती प्रेम करत होतो. I didn't ask for any of this as we read 1 John 2:15 to 17. पहिले योहानमध्ये दुसरा ते 15 आणि 16 मध्ये वाचतो. You know, I said no to the world and yes to the Lord. आणि मी जगाला नाही म्हणलो आणि देवाला होय म्हणलो. I just loved the Lord. मी फक्त देवावरती प्रेम केलं. I didn't understand anything. मला काही कळत नव्हतं. I just loved the Lord. मी फक्त देवावर प्रेम केलं. I sought Him diligently. मी झटून देवाच्या प्रभूसाठी. I never imagined one day I'll become a pastor, I'll be minister. You know, one day I'll be doing this and that in the God's kingdom. Never. मी कधी हा विचार केला नव्हता की मी एक दिवशी पास्टर होईल, मी सेवा चालवेन, मी तुमच्या पुढे उभा राहीन. मी कधीच विचार केला नव्हता. You know, when God chose me, I did, I think, mention before. You know, God gave me word that, you know, He will take me to the nations. आणि ज्यावेळी मी आधी देखील सांगितलंय की देवाने जेव्हा माझी निवड केली, देवाने मला एक वचन दिलं, तर देवाचा एक आवाज मला आला की मी तुला राष्ट्रांमध्ये घेऊन जाईन. And I laughed and said to the Lord, Father, I have not seen even Mumbai city. And what about the nations? आणि मी हसलो, मला असं आश्चर्य वाटलं आणि मी म्हणलो देवाला की देवा मी अजून मुंबईमध्ये कधी गेलो नाही, तू मला राष्ट्रांमध्ये घेऊन जायचं म्हणालायस. We think our wallet, you know, capacity. We think our wallet capacity. आणि आपण आपल्या पाकिटाच्या जोरावरती विचार करतो. We think about our bank balance and we try to think or compare. आणि आपण आपला बँकेतला जे बॅलन्स आहे त्याच्यावरती आपण गोष्टी आराखडा करतो त्यांचा. Wherever God has taken, I just can't imagine. आणि देव मला कुठे कुठे घेऊन गेलाय मी विचार देखील करू शकत नाही. You know, when I get called for the training ministries and conferences, I just don't go because, you know, no other kind of work to do, so let us go and enjoy. आणि जेव्हा वेगवेगळ्या सभांसाठी मीटिंगसाठी मला फोन येतो, मी फक्त काय काम नाही आपल्याला काय करायला तर मी जात नाही असं बघून. You know, I thank God for the privilege and the honor which I received from the Lord. आणि मी देवाला यासाठी खरोखर धन्यवाद देतो की तो आदर आणि सन्मान मला देवामध्ये मिळतो त्यासाठी. You know, I went last week also. I was in Pune. आणि मागचा आठवडा देखील मी पुण्यामध्ये होतो. Because of that prison ministry, I just went to attend that. I wanted to know how we can do the prison ministry. आणि ती सभा यासाठी होती की आपण जेलमध्ये सेवा कशी करू शकतो. Lot of things I can share about the testimony and a lot of things, but because previously I have visited twice in Sangli, this prison. आणि त्या पुण्यामधल्या सभेमध्ये बऱ्याच साक्षी आणि गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो. आणि मी माझ्या जीवनामध्ये सांगली तर जेलमध्ये देखील मी सेवा केलेली आहे. So we had that desire that we wanted to do something for the Lord. आणि आमच्या मनामध्ये एक ही अपेक्षा होती की आम्ही देवासाठी काहीतरी करावं. So I went to attend that training. म्हणून मी ती सभा करण्यासाठी ती सभामध्ये सहभाग घेण्यासाठी मी गेलो. But I just never expect, you know, the way people respect and honor. It is the honor from the Lord. आणि हे मला समजून आलं की मी स्वीकारलं देखील की जो सन्मान लोक मला देतात तो फक्त देवाकडूनच मला आहे. You know, I taught there in the training and what a lot of things I can tell you that, but it is only thing I desire
that I want to be in the house of the Lord, spend time with the Lord, learn from the Lord, and be a blessing to the nation. आणि फक्त मी एक गोष्ट शिकलो म्हणजे की मला फक्त देवाच्या घरामध्ये राहायचं, देवाच्या उपस्थितीमध्ये राहायचं आहे आणि देवाच्या आशीर्वादामध्ये राहायचं आहे. You know, when first time when David was anointed in Bethlehem, आणि ज्यावेळी दाविदाचा पहिला अभिषेक झाला बेथलेहममध्ये, God's assignment to David was to do small tasks while developing his spiritual identity. आणि देवाने पहिलं काम दाविदाला दिलं ते म्हणजे की आपली जी आत्मिक एक व्यक्तिमत्व आहे ते वाढवण्यासाठी. You know, God chose David when he was a youth. आणि देवाने दाविदाची निवड केली जेव्हा तो त्याच्या तारुण्य वयामध्ये होता. That's why Solomon writes in book of Ecclesiastes, remember thy Creator in the days of thy youth.